यंदा 21 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन आहे. या दिवशी मुखवट्यांची महालक्ष्मी पूजली जाते आणि घागर फुंकली जाते. त्याबद्दल जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा जरूर करा. नवरात्रीमध्ये आपल्याला पुराण काळापासून मिळणारे अनेक चांगले संदेश दिलेले आहेत. फक्त ते आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत. जगाला छळणाऱ्या अत्यंत ताकदवान, बलदंड, क्रूर, आसुरी शक्ती जर कोणी संपवल्या असतील तर स्त्री शक्तींनी, देवींनी. या असामान्य सिद्धी लाभलेल्या पुरुष असुरांशी लढण्यासाठी, त्यांनी संपवण्यासाठी पुरुष देव नाही तर स्त्री देवता उभ्या राहिल्या. त्यांनी या असुरांना घनघोर मायावी युद्धात लीलया हरवले आणि ठार मारले. नवरात्र हा एक प्रकारे स्त्रीशक्ती जागवण्याचा उत्साह आहे. यातील प्रत्येक तिथीला देवी विविध रूपांमध्ये अवतरते. त्यातील एक रूप म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजा केली जाणारी महालक्ष्मी रूप. पंचांगानुसार यंदा 21 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन करा असे सांगितले आहे. त्याबद्दलची माहिती आता जाणून घेऊया. ती कायमची कुणाकडेही बसत किंवा थांबत नाही. त्यामुळे ती आज आपल्याकडे आहे आणि त्यांच्याकडे ती उद्या असेल असे नाही. ज्यांच्याकडे ती विपुल प्रमाणात आहे त्याला तिचे रक्षण करता आले नाही तर ती निघून जाते. म्हणजेच चोरी, लूटमार, फसवणूक यातून तुमच्या संपत्तीला वाचवायचे असेल तर कणभर रक्षण करती महालक्ष्मी हवीच, महाकाली हवीच. याचाच अर्थ तुम्हाला तिचे रक्षण करता आले पाहिजे. लक्ष्मीचा म्हणजे संपत्तीचा वापर करताना तुमच्यापाशी बुद्धी, विद्या आणि विवेक नसेल तर संपत्ती उधळली जाते, नष्ट होते. म्हणून बुद्धी, विद्या आणि विवेक यासाठी सरस्वती ही हवीच. अशी ही 3 अत्यंत सुयोग आणि प्रतिकात्मक रचना आहे. या महालक्ष्मी पूजनाचा एक अत्यंत वेगळा प्रकार प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण समाजात पाहायला मिळतो. काही कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबे वगळता बहुतेक सर्व कुटुंबात हा कुळधर्म म्हणून पाळला जातो. तांदळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा करण्याचे हे व्रत या समाजात केले जाते. लग्न झाल्यावर स्त्रीला पहिली 5 वर्ष हे व्रत करावे लागते. हे व्रत करणाऱ्या स्त्रिया वसा घेतलेल्या म्हणून त्यांना वशेळ्या असेही म्हणतात. ही पूजा एकत्रितपणे करतात. नवरात्रीतील अष्टमीला सकाळी देवीची धातूची मूर्ती आणि दुर्वाचा एक रेशमी तातू याची पूजा करतात. त्यातच बरोबर 7 खड्यांची पूजा केली जाते. 7 खडे हे 7 आसरा म्हणजे जलसाठ्यांजवळ वास करणाऱ्या देवता मानल्या जातात. या देवता अशुभ अरिष्टांपासून रक्षण करून समृद्धी देतात अशी पूर्वपार श्रद्धा आहे. या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेशमी तातूला लग्नानंतर कितव्या वर्षीची पूजा आहे त्यानुसार 1 ते 5 गाठी बांधतात. पूजा झाल्यावर हा रेशमी तातू हातावर बांधतात. देवी महात्म्यांमध्ये या पूजेची माहिती आणि महती सांगणारी एक कहाणीसुद्धा आहे. या पूजेतील देवीचा मुखवटा तयार करण्याचा विशेष भाग हा सायंकाळी सुरू होतो. सुमारे 1 किलो पूर्वी एक पायली घेतली जात असत. तांदळाच्या पिठाची उकड काढून ती उत्तम प्रकारे मळून घेतली जाते. या उकडीपासून देवीचा मुखवटा बनवला जातो. हा मुखवटा पुरुषच बनवतात. तेथे स्त्रियांना प्रवेश नसतो. याचे उत्तर खाली आहे. नंतर विविध आकाराचे हंडे, कळशा अशा मानवी उंचीच्या आकार उभारून त्यावर एक मुखवटा बसवला जातो. हल्ली यासाठी फायबरचा तयार आकारसुद्धा मिळतात. विविध वस्त्रे आणि अलंकार घालून महालक्ष्मीची सुंदर मूर्ती उभी केली जाते. सकाळी या व्रताची पूजा केलेल्या स्त्रिया हातावर बांधलेला तातू आणि पूजा केलेले 7 खडे या देवीपुढे ठेवून सर्वांची पूजा करतात. नंतर देवीपुढे घागरी फुंकणे हा अतिशय वेगळा असा कार्यक्रम असतो. सविस्तर धूप जाळून होणाऱ्या धुरावर उपडी त्यात धूर भरला जातो आणि नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारीत ती घागर नाचवीत देवीपुढे नृत्य केले जाते. फेर धरला जातो. प्रत्येकीने किमान 5 वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे. देवीची भजने, गीते, आरत्या म्हणत जागर केला जातो. अन्य सर्व स्त्रिया पुरुषांनी देवीचे दर्शन घेता येते.
रात्री 12 वाजल्यानंतर देवीची आरती केली जाते आणि पहाटे या मुखवट्याचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते. महालक्ष्मी पूजनामध्ये घागरी फुकण्याची प्रथा त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. शारदीय नवरात्र सुरू आहे. नवरात्रीतील 9 दिवस देवीच्या विविध स्वरूपाची पूजा करण्याची पद्धत आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये 4 नवरात्री असतात. 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरमध्ये शारदीय नवरात्र सुरू असून नवरात्रीतील अष्टमी तिथीला खास महत्त्व आहे. नवरात्रीतील अष्टमी तिथीला दुर्गा मातेचे सर्वात शांत स्वरूप महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. अष्टमी तिथी ही कधी आहे आणि पूजा महत्त्व आता तुम्हाला मी सांगणार आहे. शारदीय नवरात्री महाअष्टमी 22 ऑक्टोबर 2023 रोजीला आहे. अधिक शुक्ल अष्टमी तिथी प्रारंभ 21 ऑक्टोबर रात्री 9:53 सुरू होईल आणि अश्विन शुक्ल अष्टमी तिथी समाप्ती 22 ऑक्टोबर 2023ला रात्री 7:58 होणार आहे. देवीचे हे रूप प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करते आणि त्यांना सर्व त्रासापासून मुक्ती देते. तिचा जन्म झाला तेव्हा ती 8 वर्षाची होती, म्हणून नवरात्रीच्या 8व्या दिवशी त्याची पूजा केली जाते. तिच्या भक्तांसाठी ती अन्नपूर्णाचे रूप आहे. ती संपत्ती, सुख, समृद्धी आणि शांतीची प्रमुख देवतासुद्धा आहे. शास्त्रानुसार नवरात्रीचे शेवटचे 2 दिवस महत्त्वाचे मानले जातात, कारण अष्टमी तिथीला देवी दुर्गेने चंडमुंडांचा वध केला होता आणि नवमीच्या दिवशी मातेने महिषासुराचा वध करून भक्तांचे आणि संपूर्ण जगाचे रक्षण केले होते. नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर अष्टमी आणि नवमीच्या दिवशी उपवास करून देवीची उपासना केल्याने संपूर्ण 9 दिवस उपासनेचे फळ जे मिळते अशी मान्यता आहे. महाअष्टमीची 9 मातीची भांडी ठेवून दुर्गा देवीच्या 9 रूपांचे आवाहन केले जाते आणि विशेष पूजा केली जाते. अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे विशेषतः फलदायी मानले जाते. घरात जेव्हा मुलींचा जन्म होतो तेव्हा देवी आली, लक्ष्मी आली म्हणण्याची पद्धत आहे, म्हणून कन्यापूजन भक्तिभावाने केले पाहिजे. कन्या भोजनामध्ये शिरा, हरभरा भाजी, पुरी किंवा पुरणपोळी, खीर अर्पण केली पाहिजे. असे म्हटले जाते की कन्यापूजनेशिवाय दुर्गापूजा अपूर्ण मानली जाते. या परंपरेला कुमारी पूजा असेही म्हणतात. कन्यापूजन केल्याने आई तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्यसुद्धा प्राप्त करते. तसेच नवरात्रामध्ये अष्टमी पूजा करताना होम हवन करण्याची पूजा आहे, प्रथासुद्धा आहे. पूर्व दिशेला चौकोनी विटामाक रचून यज्ञवेदी तयार करावी. यज्ञकुंड असे या वेदीला म्हणतात. यज्ञकुंडामध्ये चांगले शुद्ध माती आणि सुगंधी द्रव्ये टाकावे. या वेदीसमोर एक पाट मांडून त्यावर तांदळाचे 3 पुंजके ठेवावे. उजव्या बाजूला 2 पुंजक्यावर 2 तांब्याचे कलश भरून पाणी भरून करून त्यावर 2 ताम्हणे ठेवून त्यात तांदूळ 1 सुपारी ठेवावी. कलश पूजा ही वरुण देवाची पूजा असते. डाव्या बाजूच्या तांदळाच्या पुंजक्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. कलशासमोर 5 फळे, 5 पानांचे विडे आणि 5 खारका, बदामा आणि खोबरे व नारळ ठेवावे. पाटाच्या डाव्या बाजूला मृतका म्हणून 17 सुपाऱ्यांची स्थापना करतात. यज्ञ करण्यासाठी ब्राह्मण गुरुजींना बोलवावे. हवनविधी करण्यासाठी यजमान आणि त्यांची पत्नी नवीन वस्त्रे धारण करून दोघांनी पाटावर बसावे. नंतर गुरुजी मंत्रोच्चारण करून हवनविधीला प्रारंभ करतात. देवीची प्रार्थना करून संकल्प करतात. यानंतर पुण्याहवाचन करतात. यावेळी वरुणाची पूजा करतात आणि मग सुवासिनींकडून यजमान आणि त्यांच्या पत्नीला औक्षवाणसुद्धा करतात. नंतर गुरुजींनी यज्ञाला प्रारंभ करण्यापूर्वी लौकिक आचार म्हणून घरातील मंडळी आणि नातेवाईक यजमान आणि त्यांच्या पत्नीला वस्त्र प्रदान करून आशीर्वाद देतात. त्यानंतर पाण्याने भरलेल्या कलशावरील ताम्हणात तांदूळ पसरून मध्यभागी देवीची मूर्ती स्थापन करतात. श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, नवदुर्गा या देवतांचे पूजन करतात. त्यानंतर देवीचा ध्यानमंत्र म्हणावा. त्यानंतर अग्नी स्थापना करावी. हवनासाठी अग्नीची स्थापना करण्याकरिता विशिष्ट लाकडांवर लाकूड घासून अग्नी प्रज्वलित केली जाते. याला अग्निमंथन म्हणतात.
अग्निमंथनांचे लाकूड, तूप, लोणी, चंदनाची आणि आंब्याच्या झाडांची काष्टे होमकुंडात टाकावी. हवन पूर्ण होईपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा. नंतर अग्नीची पूजा करावी. नंतर मंत्राने अग्नीची पंचोपचार पूजा करतात. नवग्रहांच्या शांतीसाठी गंधपुष्प वाहून पूजा करतात. नंतर यज्ञकुंडामध्ये तूप, समिधा, तीळ आणि भात टाकून नवग्रहासाठी हवन करतात. यावेळी गुरुजी प्रत्येक ग्रहाचा मंत्रोच्चार करतात. यानंतर गणपतीला 108 आहुती देतात आणि शक्तिरूप देवीला ओम अंबिकाय स्वाहा म्हणत मंत्राने 108 आहुती देतात. त्यानंतर देवीसमोर कोहळा कापतात आणि हेच बलिदान समजतात. नंतर नारळ आणि सौभाग्यवान अग्नीला अर्पण करून गुरुजी पूर्णाहुतीचे मंत्र म्हणतात. नंतर उत्तरपूजा म्हणून प्रदक्षिणा घालतात आणि नंतर एक कुमारिकेची आणि सुवासिनीची पूजा करून खना नारळाने ओटी भरतात. कलशातील पाणी यजमान आणि त्यांची पत्नी आणि त्यांच्या सर्व कुटुंबावर शिंपडून या सर्वांना हवनाचे पुण्य प्राप्त होवो अशी देवीला प्रार्थना करतात आणि होमकुंडातील भस्म सर्वांच्या कपाळी लावतात. सर्व कर्माचे फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना चांदीच्या गायीची प्रतिमा आणि वस्त्रे प्रदान करतात. कलशावर अक्षदा वाहून गुरुजी यजमानांकडून कलश हलवतात. नंतर अशा पद्धतीने एका मोठ्या पात्रामध्ये दूध, पाणी, पुष्प वा दुर्वा घालून तर्पण आणि मार्जनांचे मंत्र म्हणून तांब्यामध्ये पाणी सुद्धा सोडतात. अशा पद्धतीने अष्टमीचा होम जो आहे तो संपूर्ण होतो. तसेच रविवारी शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे आणि अष्टमीला दुर्गादेवीच्या गौरी रूपाची पूजा केली जाते. देवीचा रंग पूर्णपणे गौर म्हणजेच गौरा आहे म्हणून तिला महागौरी म्हणतात. मंदिरामध्ये लाल रंगाचा ध्वज अर्पण करण्याची पद्धत देखील आहे. अष्टमीच्या दिवशी विवाहित महिलांनी महागौरीला लाल ओढणी अर्पण केल्यास पतीचे वय वाढते. या दिवशी मातेला लाल ओढणी अर्पण करावी. तुमची इच्छा असेल तर या दिवशी आरती आणि पूजेच्या वेळी दुर्गामातेला 5 प्रकारची सुकी फळे लाल ओढणीत ठेवून अर्पण करावी. अष्टमीच्या दिवशी मातेच्या मंदिरात जाऊन लाल ओढणीत बत्ताशे आणि नाणी मिसळून देवीला अर्पण करा. यासोबतच देवीला प्रसाद म्हणून खीर अर्पण करावी. विवाहित महिलेला चांदीचे नाणे, चांदीच्या कुंकवाचा करंडा, पैंजण, अंबे मातेची प्रतिमा असलेली चांदीचे नाणे आणि इतर भेटवस्तू सुद्धा देऊ शकता. शनिमुक्तीसाठी पूजा अवश्य करावी. अष्टमी आणि नवमीच्या तिथीवरही शनीचा प्रभाव असतो. या दिवशी मातेचे पूजन केल्याने शनिदेवाच्या प्रभावापासून सुद्धा मुक्ती मिळते आणि संरक्षण मिळते. संधी पूजा करावी. या दिवशी संधी कालामध्ये 108 दिवे प्रज्वलित केल्याने जीवनामधील अंधार नाहीसा होतो आणि माता गौरी तसेच माता सिद्धिदात्री प्रसन्न होतात. अष्टमीच्या दिवशी 11 पिंपळाची पाने घ्या. त्यावर रामाचे नाव लिहा. पिंपळाची माळ करून मारुतीला अर्पण करा. यामुळे सर्व प्रकारच्या समस्या देखील दूर होतात. संपूर्ण वर्षसुद्धा चांगले जाते. तसेच स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी सुपारीच्या पानामध्ये 7 गुलाबाच्या पाकळ्या ठेवाव्या आणि माता दुर्गेला अर्पण करावी. मनोकामना पूर्णसाठी अष्टमीमध्ये माता दुर्गेची पूजा करण्यासाठी लाल रंगाच्या घोंगडीवर बसणे खूपच शुभ मानले जाते. याने सर्व मनोकामनाही पूर्ण होतात असे म्हणतात. जर तुम्हाला नवरात्रीमध्ये दररोज उपवास ठेवता येत नसेल तर केवळ अष्टमी नवमीला उपवास केल्यास संपूर्ण शक्ती उत्साहाचे फळसुद्धा मिळते. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा विधिवत केली जाते. या दिवसामध्ये काहीही न खाता देवीची पूजा करावी असे मार्कंडेय पुराणात म्हटले आहे. तथापि बऱ्याच लोकांना तसे करणं शक्य होत नाही. यामुळे केवळ अष्टमी नवमीलाच असे कठीण तप आणि उपासना केली जाऊ शकते. असे केल्याने संपूर्ण नवरात्रीच्या पूजेचे विशेष फळ मिळू शकते. काही लोक 2 दिवसही उपवास करतात. अष्टमी नवमीला उपवास केल्याने शरीर आणि मन शुद्ध होतेच पण देवीच्या कृपेने मनोकामनाही पूर्ण होतात. मार्कंडेय पुराणानुसार देवतांनीही 9 दिवस देवीची आराधना केली होती. देवराज इंद्राने वृत्रासूर
राक्षसाचा वध करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा केली होती. एवढेच नाही तर त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी सुद्धा भगवान महादेवाने महादेवी भगवतीची पूजा केली होती. जगाचे स्वामी भगवान विष्णू यांनी मधुकैटभ नावाच्या दोन्ही राक्षसाचा वध करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा केली होती. वाल्मिकी रामायणातही शक्तिपूजेचा उल्लेख आहे. रावणाला मारण्यापूर्वी श्रीरामाने देवीची पूजा केली. देवीच्या आशीर्वादाने आणि भगवान श्रीरामाला अमोघ बाण मिळाला होता, ज्यामुळे ते रावणाचा वध करू शकले. पांडवांनीही आपली शक्ती वाढवण्यासाठी धर्माद्वारे विजय मिळवण्यासाठी देवीची उपासना केली होती. अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला तामसिक अन्न खाऊ नये, म्हणजेच लसूण, कांदा, मांस यासह थंड, शिळे कोणतेही दूषित अन्न खाऊ नये. या 3 दिवसामध्ये धान्य खाऊ नये, यापेक्षा फलाहार करावा. पुराणानुसार उपवासात दिवसा झोपू नये. असे केल्याने उपवास तुटतो म्हणजेच मोडतो. या दिवसामध्ये दारू, तंबाखू आणि सर्व प्रकारच्या मादक पदार्थांपासून सुद्धा दूर राहावे. नवरात्रीच्या या 3 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर पाळल्या तर आपल्याला महाअष्टमीचे आणि महानवमीचे फळसुद्धा प्राप्त होते.